नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या बघा एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर जे की GMC छत्रपती संभाजीनगर भरती 2025 साठी आज बघा आपण गणित बुद्धिमत्तेच्या ठिकाणी प्रश्न मित्र काय ठिकाणी आपल्या आजच्या भागामध्ये कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्ही या अगोदरील मागले पार्ट जर अद्याप अभ्यासला नसला मित्रांनो, त्या सर्व पार्टची बघा या ठिकाणी आपल्या खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला प्लेलिस्ट अवेलेबल करून दिली आहे, किंवा व्हिडिओ बघा सर्व काय बघा सर्व व्हिडिओच्या ठिकाणी लिंक आम्ही बघा तुम्हाला मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकतो। जर तुम्ही मागले पार्ट अद्याप अभ्यासला नसाल अभ्यासून घ्या, आणि त्यासोबत नवीन असाल पहिल्यांदा आपला हा व्हिडिओ अभ्यासत असाल पहिला मित्रांनो काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, 200 मीटर लांबीच्या आगगाडीस 72 किमी वेगाने एक बघा मित्रांनो एक या ठिकाणी खांब ओलांडण्यास बघा एक खांब या ठिकाणी टाकू आपण। ओके, एक खांब ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो। एक पूल आहे बरं या ठिकाणी पूल आहे मित्रांनो, सॉरी पूल आहे। ओके, एक फूल ओलांडण्यास एकूण किती 1 मिनिट वेळ लागतो, तर त्या फुलाची लांबी किती या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे। तर काय नाही बघा, या प्रकारचा प्रश्न विचारला एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला प्रश्नाचं योग्य आन्सर काढून दाखवतो एकदम कमी वेळामध्ये। ओके, काही नाही बघा, काय करा सरळ 200 मीटर मित्रांनो लांबी आहे ना त्या आगगाडीची, ही आगगाडीची लांबी ठेवून टाका जशी असते असू द्या। मग किती या ठिकाणी वेग 72 किमी वेग आहे, सरळ 72 घ्या, पुन्हा गुणाकारात एकूण ते फूल ओलांडायला वेळ किती लागाल 1 मिनिट। या ठिकाणी 1 मिनिटाचं 1 मिनिट आहे ना, तर 1 मिनिटामध्ये एकूण किती सेकंद असतात 60 सेकंद, या ठिकाणी 60 सेकंद घेऊन टाका, आणि याच्या गुणाकारामध्ये घ्या बघा 5/18 18 आणि बरोबर हे 200 मीटरला गाडीची लांबी। ओके, असू द्या। आता हे 200 मीटर ठिकाणी घेतलं तरी चालेल, न घेतलं तरी चालेल। ओके, हे 5/18 कसं घेतलं तर हे बघा सूत्रानुसार ठिकाणी घेतलेलं आहे, बघा सूत्रानुसार ठिकाणी हे 5/18 घेण्यात आलेलं। ओके बघा, तर आता 18 × 18 18 चोक 72। ओके, 18 चोक 72। ओके, आता काय 6 चोक 24 झाले बघा, या ठिकाणी 6 चोक 24 240 गुणाकारात बघा 5। ओके, बरोबर हे 200ला 200। आता 24/5 मित्रांनो बघा या ठिकाणी होतात की 24/5 120 होतात बघा, 24/5 120, आणि हा एक समोरचा 1 शून्य म्हणजे किती 1200, आणि हे 1200 मध्ये दुसरं आता बघा 200 मायनस करा। ओके, 1200 मायनस 200 जर केलं तर ते उरले किती 1000 मीटर। म्हणजे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणारं बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणारं बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, असू द्या बघा लक्षामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला लो क्वालिटी दिसत असेल व्हिडिओची, बघा क्वालिटी या ठिकाणी वाढवून घ्या। ओके, काय बघा एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो यासोबत आम्ही बघा आपल्या परीक्षेसाठी एक 2000 बघा प्लस 2000 प्लस प्रश्नांचा एक महाठोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही बघा हा महाठोकळा अद्याप खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करून घ्या। बघा मित्रांनो, खरेदी करण्यासाठी 74 बघा 74 14 9307 हा आपला क्रमांक आहे बघा। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पाठवा, आणि स्क्रीनशॉट मित्रांनो पाठवलेली टाकून टाका नंबरच्या व्हॉट्सअपला। अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, हा नंबर काय आहे बघा आपला 74 14 9307 हा आपला क्रमांक आहे। ओके मित्रांनो, बघा या महाठोकळ्यामध्ये आतापर्यंत TCSनं विचारलेले PYQ जे की GKGS आणि करंट अफेअर्स तुमचं मित्रांनो या आपल्या PDF मधून कव्हर होऊन झालं, म्हणून काय करा अवश्य हा आपला महाठोकळा बाय करा। पुढे प्रश्न क्रमांक दुसरा बघा, तर बघा एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा या प्रश्नाचा राईट आन्सर कशा प्रकारे काढू शकतो, काय म्हणलेलं आहे, एक मित्रांनो जी पाण्याची टाकी आहे ती एका नळानं 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळानं 4 तासात रिकामी होते। इथंच बघा आपला प्रश्नाचं योग्य आन्सर भेटते। एका नळानं 6 तासात भराली आणि रिकामी व्हावी म्हणून काय करा, सरळ 6 गुणाकारात पहिलं 4 करा, पहिलं काय करा हे 6 गुणाकारात 4, मग पुन्हा 6 मायनस जर आपण 4 केलं उरलं किती 2, 6 मायनस 4 करा मग याच प्रकारे। मग आता 2 2 2 4 आणि 6 गुणी 12 या ठिकाणी बघा आपला प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जे की क्रमांक बघा 12 तास या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर राहील, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके, पुढे करीमभाईने त्यांचे घर एका दलाला मार्फत बघा 8,70,000 रुपयांना विकले, त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले या प्रकारचा प्रश्न विचारला।
या प्रकारचा प्रश्न विचारला, एकदम सोपी पद्धत सांगतो, एकदम कमी किमती, एकदम कमी वेळेत जास्त प्रमाणात बघा तुम्ही या प्रकारचे प्रश्न सोडवू शकता. ओके, एकूण कितीला मित्रांनो बघा करीम भाईनं दलालामार्फत घर विकलं 8,70,000. सरळ हे 8 लाख घ्या आणि 70,000 बी घ्या. ओके, आता याच्या गुणाकारात एकूण किती टक्के दलाली दिली बघा, 2% दलाली दिली. 2 घ्या आणि छेदामध्ये घ्या 100. ओके, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. उरलं किती बघा आता, सरळ सरळ 8,700 रुपये उरलं. 8,700 गुणाकारात 2 करा. ओके, आता बे0 0, बे0 0, बे7 14, 14ला 4, हातच्याले 1, मग पुन्हा बे8 16, 16 हे म्हणजे किती 17, म्हणजे किती 17,000 बघा 400. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. सॉरी नाही बरं, 17,400 या ठिकाणी. आता काय करा, या 8,70,000 मायनस करा. 8,70,000 जर मायनस केलं तर आपल्याला शेवटचा आन्सर भेटतो बघा. 8,70,000 किती 17,400 मायनस करा. ओके, 0 0 0 0 0 0. आता 0तून 4 जात नाही, या 0 या 7 मधला 1 इथं घ्या, इथला 1 इथं घ्या. ओके, 10 10तून 4 गेले 0, मग पुन्हा या ठिकाणी 9 उरलं. या 9 मधून 7 गेले 2 उरलं. मग पुन्हा बघा या ठिकाणी 6 उरलं. बरं, या 7ला इथं 1 घेतला होता आपण, मग या ठिकाणी 6 उरलं. 6तून 1 5 उरलं आणि ह्या 8ला 8 जशा तसे म्हणजे किती बघा 8,52,600 रुपये. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा, जे की क्रमांक बघा 8,52,600 रुपये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, एकदम बघा सोप्या ट्रिक्सनुसार आपण या ठिकाणी सर्व काय प्रश्न कव्हर करत आहोत. ओके, चौथा प्रश्न बघा पुढे काय आहे. हां, तर 15 मजूर रोज 8 तास काम करून एका कामाला 18 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील, या प्रकारचा प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे. काही नाही करायचं बघा, मी जे ट्रिक्स सांगतो तुम्हाला या ठिकाणी फक्त ते ट्रिक्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ओके, काय करा, 15 मजूर 8 तासात 18 दिवसात काम करतात. ओके, बघा तर 15 मजूर बघा 8 तास काम करून 18 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम बघा 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. ओके, 9 1 9, 9 2 18, 8 1 8, 8 2 16, बे 1 बे, बे 1 बे, उरलं किती फक्त आणि फक्त 15. म्हणजे बघा या ठिकाणी 15 दिवसामध्ये मित्रांनो एकूण आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा, जे की क्रमांक 15 दिवस बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे, जे की तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके मित्रांनो, बघा या प्रकारचा प्रश्न विचारण्यासाठी जर तुम्हाला कापाकापी काटाकाटी जर या ठिकाणी आपल्या अंकांची जर करायला आली, तर बघा एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढता येतो. ओके, म्हणून काय करा बघा, जवळपास 1 ते 30 पर्यंतचे सर्व पाढे पाठ करा. 1 ते 100 पर्यंतचे बघा सर्व वर्गमूळ आणि घनमूळ तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्या. ओके, पुढे 3 मुलांच्या वयाचे सरासरी 20 वर्ष असून त्यांचे गुणोत्तर किती 3:4 4:5 आहे, तर सर्वात मोठ्या मुलाचे वय किती, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. बघा 3 मुलांच्या वयाची सरासरी 19 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 4:5 आहे. सरळ 3:4 4:5 मित्रांनो सरासरी मिळवण्याची बेरीज करा. सरळ 3:4 4:5ची बेरीज, छेदामध्ये एकूण 3 जण आहेत पण 3 जण आणि बरोबर एकूण सरासरी किती आहे मित्रांनो 20 वर्ष. आता काय करा, सरळ 20 गुणाकारात जर आपण 3 केलं 20 त्रिक 60 झाले, बरोबर हे 60 आणि या जर सर्वांची बेरीज केली 5 आणि 4 9, 9 आणि 3 12 म्हणजे किती या ठिकाणी 12 छेदामध्ये 60 आलेलं आहे बघा. सरळ आता काय करा मित्रांनो 12 ने 60ला भागून टाका. ओके, 12 ओके सॉरी हे जर 60 छेदामध्ये 12 केलं 12 पंचे आले किती 60. आता बघा या ठिकाणी 5 आलं, हे 5 घ्या आणि आपल्याला या ठिकाणी गुणाकारात काय म्हणलं, तर सर्वात मोठ्या मुलाचं वय, सर्वात मोठं वय म्हणजे सर्वात मोठं मूल म्हणजे काय कोण, तर सर्वात मोठा अंक या ठिकाणी कोणता, तर सर्वात मोठा बघा अंक या ठिकाणी कोणता, तर 5 आहे. म्हणून सर्व मित्रांनो 5ला गुणाकार तुम्ही 5 करून टाका. ओके, 5 5 25 झाला आपला प्रश्नाचं योग्य आन्सर बघा, जे की क्रमांक 25 या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, असू द्या बघा लक्षामध्ये एकदम सोप्या ट्रिकनुसार मित्रांनो सर्व प्रश्नांचा आपण या ठिकाणी बघा एकदम सखोल असं स्पष्टीकरण देत या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने प्रश्नांचा आपण या ठिकाणी राईट आन्सर काढलेलं आहे. ओके, तर शेवटचा प्रश्न काय म्हणतो बघा, तर 200 रुपयांचे दशादशी 5% दराने एका वर्षाचे सरळ व्याज किती होईल, तर बघा 200 रुपयांचे दशादशी 5% दराने एका वर्षाचे सरळ व्याज एकूण किती होईल. एकदम सोपा प्रश्न विचारला मित्रांनो बघा, एकदम सोपा, एकदम सोपा, या प्रश्न एवढा सोपा प्रश्नच नाही. ओके, तर काय करा 2000 रुपये एकूण रक्कम आहे, हे 2000 रुपये घ्या. एकूण किती टक्के दरानं 5% दर गुणाकारात एकूण किती 1 वर्षासाठी दिले ना 1 वर्ष,
छेदामध्ये घ्या 100. आता हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल. 20 गुणाकारात 5, 20 5 100. बघा झाला आपला प्रश्नाचं राईट आन्सर जे की क्रमांक बघा 20 5 100. बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणारा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके बघा. तर मित्रांनो हे होते बघा आपले आजचे जे की 6 प्रश्न असतात जे की मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत 100% बघा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न असतात. जर तुम्हाला आपला हा आजचा संपूर्ण काही जर भाग आवडला असेल तर आपल्या बघा व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी विद्यार्थी कोणी बी मित्रांनो जे कोणी बघा आपल्या या परीक्षेची तयारी करणारे मित्रांनो त्याच्यासोबत आपला हा व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा. आणि तुम्ही जर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत नवीन अपडेट आणि नवीन तयारीसोबत. तर तोपर्यंत घ्या काळजी आणि करा अभ्यास.